काल 2 दिवसापूर्वी येरोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बिल्डरच्या मुलानं 2 लोकांना ज्या अपघाताने अमानुषपणे त्यांना मरण पत्करावं लागलं, ह्याची सगळी जबाबदारी पोलीस खात्याने व्यवस्थितरित्या पार पाडली नाही. त्यामुळे काल आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये आमचं म्हणणं असं होतं की ज्या मुलांनी एवढं प्रचंड दारू पिऊन गाडी चालवून ठार मारलं आणि हे ठार मारत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. कुठलाही तपास चांगल्या पद्धतीने केला नसल्यामुळं ह्या तपासाची सगळी सुई तपास अधिकाऱ्याच्या कडे जाते आणि प्रचंड प्रमाणामध्ये पैसे घेऊन याच्यामध्ये सोडून देण्याचा प्रयत्न केला. जे जर अल्पवयीन असेल तर मग त्याचे वडील तिकडे हजर होते, त्याचे कुटुंब हजर, मग त्यांना का अटक केली नाही आणि मग दुसऱ्या दिवशी पोलीस खात्याला जाग का आली? म्हणजे ह्याचंच आहे की तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी. काल करोडो रुपये घेऊन अशा पद्धतीमध्ये पोलिसांनी तपास करून बिल्डरच्या मुलाला सोडून दिलं. म्हणजे ह्याचाच अर्थ पोलीस डिफॉल्टर आहेत. येरोडा पोलीस स्टेशन हा पैसे खाणाऱ्याचा अड्डा झालेला आहे हे पुणेकरांना माहिती आहे, पण पोलिसांच्या पुढं कोण काय बोलू शकत नाहीत. आज वडगाव शिरीमध्ये अनेक नागरिक त्रस्त आहेत. अनेक वेळा त्यांनी अर्ज केलेत आणि त्यांचा अनेक वेळा मोर्चे काढलेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पण पोलिसांनी दुर्लक्ष करून त्या पब संस्कृती बंद करण्याचं कुठलं धाडस केलं नाही. कारण प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना हप्ता मिळतो आणि त्या हप्त्यातून प्रचंड माया होते आणि या मायेच्या पोटी आज पुणेकर तरुणाई ज्या पद्धतीनं कोमजायला लागले ह्याचं त्यांना काही घेणं देणं नाही. ह्यांना पैसा प्यारा आहे, ह्यांना आमचे तरुण प्यारे नाहीत, अशी परिस्थिती आज पोलीस खात्याची झालेली. पोलीस खात्याचं हा पराभव आहे आणि याच्यामध्ये अनेक पोलीस खात्यातले लोक हे पबचे मालक आहेत, पार्टनर आहेत आणि पबवर जाऊन ही लोक आईश करताना माझ्याकडे फोटो आले आहेत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर पोलीस वागत असतील तर पुणेकरांनी दात कोणाकडे मागायची ही परिस्थिती निर्माण झाली. आज वडगाव शिरीमधला प्रत्येक नागरिक त्रस्त झालेला आहे. आज त्या ठिकाणी राहताना त्याच्यामध्ये मग गांजा असेल, दारू असेल, पब पार्टी असेल, अख्खं म्हणजे तिकडं अंमली पदार्थ वडगाव शिरी असं नाव पडायची वेळ आली. हे विद्येचं माहेरघर आहे. या विद्येच्या माहेरघरामध्ये लाखो मुलं शिकण्यासाठी येतात आणि शिकण्यासाठी येत असताना ह्याच्यामध्ये एक विश्वास ठेवून पुणेकर विद्येचं माहेरघर आहे हा विश्वासाला तडा देण्याचं काम हे ज्या पद्धतीने घडलं जातं ह्याला पोलीस खात्याची पूर्णपणे जबाबदारी. पोलीस खात्यामध्ये अनेक लोक पैसे खातात पोलीस आणि त्याला सोडून देण्यात करोडो रुपयाचा व्यवहार पोलीस तपासामध्ये दिसतोय आणि या पोलीस तपास अधिकारी अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पब जी संस्कृती पुण्यामध्ये रुजती त्याबाबत काय म्हणतो? मी ज्या दिवशी पबची नियमावली केली त्या दिवशी जो वेळ वाढून दिला त्या दिवशीच कमिशनरला विनंती केली की हा वेळ वाढवून देऊ नका. आणि जिथं पब होतात तिथं सगळं बेकायदेशीरपणाने तक्षरे, पार्किंग नाही आहे, अनेक एनुस्यान आहेत, पण पोलिसांच्या आशीर्वादाने असे पब चाललेत. हे थांबले पाहिजे. नाही थांबले तर उद्यापासून आम्ही आमचे मोर्चे पबकडे वळू. मग पोलीस खात्याला आम्हाला काय कारवाई करायची ते करू द्या, पण आम्ही आमचं आंदोलन थांबवणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.